नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये देवी विद्यादानंच देई मे. आज शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपण सरस्वती पूजनाचा आजचा शुभ दिवस आणि आजच्या दिवशी आपण सिद्धिदात्री या रूपाची कथा, त्याचा महिमा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा संबंध कशा पद्धतीने जोडता येईल आणि कोणत्या प्रकारचा संदेश आपल्याला या सर्व गोष्टींमधनं, कथेमधनं मिळेल याविषयी थोडासा उहापोह करणार आहोत. सर्वप्रथम आजच्या दिवसात ज्या देवीची आपण उपासना करतो, ज्या देवीची आपण आराधना करतो ती आहे सरस्वती देवी. सरस्वती देवी ही विद्येचं प्रतीक आहे आणि आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये, चराचरामध्ये आपण ईश्वराला पाहतो. आणि तसंच ज्ञान, विद्या ही सुद्धा एक देवताच आहे. कारण शेवटी जे जे मनुष्याच्या आयुष्यासाठी हितकर आहे, ज्या ज्या घटकापासनं मनुष्याच्या आयुष्यामध्ये स्थैर्य प्राप्त होतं, त्याच्या जीवनाला दिशा मिळते, गती मिळते, असा प्रत्येक घटक हा देवस्वरूप मानलेला आहे. आणि म्हणून आपण विद्येला, ज्ञानाला सुद्धा देवता मानतो आणि तिची देवता आपण सरस्वतीच्या रूपामध्ये तिचं पूजन करतो. आता तसं पाहायला गेलं तर ही आपल्या संस्कृतीचं ही थोरवी आहे की जे जे मला हितकर आहे त्याच्याप्रती मी ऋणी आहे. म्हणजे पाश्चात्य जगतामध्ये, पाश्चात्य संस्कृतीमध्ये ज्ञान ही अत्यावश्यक गोष्ट सांगितलेली आहेच, पण ज्ञान हे ईश्वर स्वरूप आहे असा संबंध लावलेला कुठे तसा दिसून येत नाही. म्हणजे माणसाला स्वतःच्या उत्कर्षासाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी ज्ञानाची साधना करावी लागते हे पाश्चात्यांनाही माहीत आहे आणि त्यांनाही ते कबूल आहे. परंतु त्यापासून माझ्या आयुष्यामध्ये काही एक प्रकाश पडणार आहे, त्यामधून माझ्या आयुष्यामध्ये काही एक मार्ग, दिशा माझ्या आयुष्याला मिळणार आहे आणि त्यामुळे या ज्ञानाच्या प्रती मी कृतज्ञ असायला पाहिजे ही भावना त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या ठाई दिसत नाही, जी आपल्या संस्कृतीमध्ये दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण सुरुवात जेव्हा केली होती पहिल्या दिवशी, तेव्हा आपण असं म्हटलं होतं की हे जे सण, उत्सव, समारंभ, आपल्या परंपरा ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडता आल्या पाहिजेत. आणि दैनंदिन आयुष्याशी त्याचा असलेला सहसंबंध एकदा जाणून घेतला की मग त्याच्या पाठीमागे जी काही कारणमीमांसा करता येऊ शकते ती अगदी सहज, सोप्या पद्धतीनं आपण स्वतःलाही समजून घेऊ शकतो आणि दुसऱ्यालाही समजून देऊ शकतो. आणि त्यामुळे कुठलाही सण, उत्सव, रीती, परंपरा, पद्धत हे याच्याकडे अवडंबर म्हणून न बघता माझं जीवन समृद्ध करण्यासाठीची ती एक पायरी आहे, या दृष्टीने तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण स्वतःमध्ये विकसित केला गेला पाहिजे. याचं कारण काय तर पहिल्या दिवशी आपण जेव्हा चर्चा करत होतो त्यावेळेला आपण असं पाहिलं की उत्सव हे त्यातून काही बोध घेण्यासाठी, एक समाजमन घडवण्यासाठी असा या उत्सवांचा वापर होण्याच्या ऐवजी किंवा असा या उत्सवांचा योग्य पद्धतीने विनियोग होण्याच्या ऐवजी उत्सव हे फक्त देखाव्यापुरतेच शिल्लक राहिलेले आहेत की काय, अशी परिस्थिती आजकाल निर्माण झालेली आहे असं आपण पहिल्या दिवशी म्हटलं होतं. त्या दृष्टीने काही उदाहरणंही आपण बघितली होती. परंतु हे उत्सव, हे सण, हे समारंभ, या रीतीभाती या फक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या किंवा चार लोकांनी एकत्र येऊन करण्याच्या गोष्टी नसून त्यातून एक व्यापक स्वरूपाचं समाजहित करण्याचं सामर्थ्य या उत्सवांमध्ये आहे. या सगळ्या सणवार आणि जे काही आपल्या परंपरा आहेत, रूढी आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि हा विश्वास ठाम आपल्या ठाई असायला हवा, तर तो आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. कारण आज आपण जर पाहिलं तर आपल्या ज्या काही धार्मिक संकल्पना आहेत, आपले जे काही धार्मिक समज आहेत, आपल्या जे काही धार्मिक समजुती आहेत, याच्यावरती चोहोबाजूंनी हल्ला होतो आहे. आणि कधी नव्हे एवढं आपल्या धर्माची समीक्षा होते. कुठल्याही साध्या साध्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या गोष्टींसमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं करून जे मनोभावे ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करतायत त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा एक अतिशय पद्धतशीर, अतिशय सूक्ष्म स्तरावरचा प्रयत्न आज सुरू आहे. आणि मग यातूनच सामाजिक सौहार्द कसं बिघडेल, आपल्या धर्माचं पालन करणाऱ्यांच्या मनामध्येच धर्माविषयी शंका कशा निर्माण होतील, त्याच्याविषयी गोंधळ कसा निर्माण होईल, या दृष्टीनं खूप सारे प्रयत्न जाणून बुजून व्यापक स्तरावरती आणि सूक्ष्म स्तरावरती दोन्हीही स्तरांवरती सुरू आहेत. आणि ह्या सगळ्या प्रयत्नांना
हे सगळे जे काही शत्रू आपण म्हणूया, विविध पातळ्यांवरती आपल्याशी संघर्ष करण्यासाठी समोर ठाकलेले आहेत, यांचा जर निपात आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपली बैठक आपल्याला घट्ट करावी लागेल. काल आमच्या शिक्षकांचं सध्या ट्रेनिंग चालू आहे आणि त्या ट्रेनिंगचं किंवा त्या प्रशिक्षणाचं नाव आहे मूल्यवर्धन. आता मूल्यवर्धन याचा अर्थ काय? आज देवी शारदेचा आज उत्सव आहे आणि आम्ही शारदेचे उपासक आहोत. आमच्याकडे असलेलं ज्ञान जे काही थोडं बहुत आहे ते इतरांपर्यंत, आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं यासाठी आमची माता शारदेची उपासना रोज सुरू असते आणि आम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं पुढच्या पातळीवरती जावं याच्यासाठी या प्रकारची प्रशिक्षणं होत असतात. तर त्याचं नाव आहे मूल्यवर्धन. आता मूल्यवर्धन म्हणजे काय? तर मुळामध्ये मूल्य म्हणजे काय हे माहीत असलं तर त्याचं वर्धन कसं करावं हे आपल्याला कळेल. तर परवाच्या दिवशी पहिला दिवस होता, कालच, आज सुट्टी होती त्या प्रशिक्षणाला, पहिला दिवस होता. त्या पहिल्या दिवशी पहिला प्रश्न आम्हाला विचारण्यात आला की आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे का? हा पहिला प्रश्न आम्हाला विचारला गेला. आणि मग बऱ्याच जणांनी त्यांच्या आकलनाने त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि मग मीही थोडा अंतर्मुख झालो आणि मी असा विचार केला की आवश्यकता आहे का हा प्रश्नच नाही आहे. प्रश्न असा आहे की याच्या आधी कधी नव्हे एवढी आवश्यकता आज मूल्य शिक्षणाची निर्माण झालेली आहे. कारण आपले जे आत्ताचे विद्यार्थी आहेत, आत्ताची जी तरुण पिढी आहे, आत्ताची जी बालकं आहेत, जी शाळा स्तरावरती जात आहेत, शिकत आहेत, तर यांना काबूत आणण्यासाठी किंवा यांच्या मनावरती पकड घेण्यासाठी ज्या पद्धतीनं अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या जात आहेत, त्यांच्यावरती थोपल्या जात आहेत, यातून फार मोठा धोका आपल्या धर्माला जाणवतो, दिसतो. जे व्यासंगी लोक आहेत, जे विचार करतात, वैचारिक ज्यांचा पाया पक्का आहे, त्यांना हे धोके दिसत आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या दृष्टीने प्रयत्न करायला हवा की सर्वप्रथम मूल्य शिक्षण, मूल्यांची रुजवणूक, जपणूक आपल्या पुढच्या पिढीमध्ये होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारला की समजा मूल्य शिक्षणाचा तास, आता जेव्हा आम्ही शाळेत होतो म्हणजे आजपासून साधारण एक 20-22 वर्षापूर्वीपर्यंत नैतिक किंवा मूल्य शिक्षण अशा नावाचा पहिला तास शाळांमध्ये असायचा आणि आता तोच तास परिपाठापर्यंत येऊन सीमित राहिलेला आहे. परिपाठामध्ये आपण काय बघतो तर राष्ट्रगीत असेल, प्रतिज्ञा असेल, संविधानाची प्रस्तावना असेल आणि आजकाल नवीन आलेलं राज्यगीत. एवढं म्हटलं, पंचांग सांगितलं की परिपाठ संपला. पण आमच्या वेळी बोधकथा असत, सुविचार असत, दिनविशेष असत आणि दिनविशेषासोबत व्यक्तिपरिचयसुद्धा असत. आणि आजकालची मुलं व्यक्तिपरिचय म्हणून काय सांगतात तर त्यांच्या मराठीच्या पुस्तकामध्ये जे लेखक आहेत त्यांचा परिचय जो दिलेला असतो त्याचं वाचन व्यक्तिपरिचय म्हणून केलं जातं. म्हणजे आजच्या मुलांना हेही माहीत नाही आहे की व्यक्तिपरिचय म्हणजे आजच्या दिवशी एखाद्या महान अशा व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झाला असेल तर त्याला अनुसरून त्याची माहिती सांगणं, जेणेकरून त्याच्या कार्यामधनं काहीतरी एक नवीन आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रकाश पडेल. हा त्याच्या पाठीमागचा खरा दृष्टिकोन आहे. हेच आमच्या विद्यार्थ्यांना आजकाल माहिती नाही आहे. आणि त्यामुळे मूल्यशिक्षण तर आवश्यक आहेच, पण ह्या मूल्यशिक्षणाचं अधिक प्रभावीपणे आपण जर अंमलबजावणी करायची असेल तर काय करता येईल असा त्यांचा दुसरा प्रश्न होता. तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांनी असं सांगितलं की विविध उपक्रम घ्यायचे, विविध पद्धतीच्या त्यांनी नवीन उपक्रम सांगितले की या पद्धतीनं मूल्यांची रुजवणूक होऊ शकते. पण मला असं वाटलं की विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक कशी होईल याचा विचार करण्यापेक्षा शेवटी मुलं जी आहेत ती अनुकरणप्रिय आहेत. म्हणजे घरातले मोठे असतील, आईवडील असतील, मोठी भावंडं असतील, आजी आजोबा असतील, हे ज्या पद्धतीनं त्यांची वर्तणूक असते, आपापसांमध्ये त्यांचा जो सहसंबंध असतो, संवाद असतो, ही पाहत पाहत मुलं मोठी होतात. आणि त्यामुळे शिक्षकांची सुद्धा ही जबाबदारी राहते की त्यांनी मूल्य शिक्षण असा वेगळा तास मी घेतला म्हणजे माझी जबाबदारी संपली असं न मानता मी माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये मूल्यांची किती रुजवणूक केलेली आहे आणि माझी मूल्य किती उच्च दर्जाची आहेत याचा जर विचार प्रत्येक शिक्षकाने केला तर मूल्य शिक्षण असा वेगळा तास घेण्याची किंवा वेगळे उपक्रम राबवण्याची खरं तर गरजच राहणार नाही. आणि त्याच्यासाठी सर्वप्रथम शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी ही राहिली पाहिजे की जे मूल्य मी विद्यार्थ्यांना शिकवायला जाणार आहे ते सर्वप्रथम मी माझ्यामध्ये रुजवणं आवश्यक आहे. तीच खऱ्या अर्थाने देवी शारदेची खरी उपासना होईल, ज्यातनं अनेक पिढ्या, कारण शेवटी संस्कार हे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे पास ऑन केले जातात, पुढे दिले जातात, पाठवले जातात. पण मुळामध्ये जिथून ते संस्कार आलेत तो सोर्स किंवा त्या विचारांची बैठक जर पक्की नसेल तर पुढे त्या संस्कारांना
अर्थ किंवा प्रभावी पण राहत नाही. आणि मगाशी मी जसं म्हटलं की आपल्या धर्मामधल्या समजुती किंवा आपल्या धर्मातल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत, पद्धती आहेत, यांच्यावरती आक्रमण करण्यासाठी या संस्कारांनाच पहिल्या सर्वप्रथम त्यांना टार्गेट केलं जातं आहे किंवा त्यांच्यावरती पहिला हल्ला चढवला जातो आहे लहान मुलांच्या माध्यमातून. आणि हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आपण आजकाल पाहतो की विद्यार्थ्यांना मोबाईल द्यावेत की नाहीत, विद्यार्थ्यांना जे प्रसारमाध्यम आहे, सोशल मीडिया आहे, तो त्यांना वापरायला द्यावा की नाही, याच्यावरती अनेक पद्धतीने उहापोह केला जातो. परंतु हा उहापोह होत असताना विद्यार्थी ते वापरत आहेत. म्हणजे जेवढे आपल्याला त्या मोबाईलचे वापर माहिती नाहीत किंवा कोणत्या साईटवरती काय मिळतं किंवा एखादी गोष्ट मला मागवायची असेल तर त्यासाठी काय करावं हे आपल्याला माहिती नसतं. पण आपल्या आधी आपल्यापेक्षा वयाने कैक दशकं लहान असणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांना माहिती असतं. याचाच अर्थ या विद्यार्थ्यांमध्ये आकलन क्षमता प्रचंड आहे. फक्त ती आकलन क्षमता अभ्यास किंवा व्यासंग याकडे न जाता ती या गोष्टींकडे वळते. आणि याला कारण आहे बाहेरनं होणारी ही सगळ्या प्रकारची आक्रमणं. ती जर थोपवायची असतील तर सर्वप्रथम आपल्याला मूल्यवर्धन करावं लागेल, असं एक संक्षेपी उत्तर मी त्यांना दिलं, जे बहुतांश जणांना पटलं. पण त्यांचा फोकस हा फक्त एवढ्याच गोष्टीवरती होता की उपक्रम तुम्ही कोणते नवीन कराल आणि त्याचं रिपोर्टिंग कसं कराल आणि मग त्याचा अहवाल कसा बनवाल आणि त्याचे फोटो कसे अपलोड कराल आणि मग लाखो फोटो आमच्या वेबसाईटवरती कसे येतील. तर हा वेगळा भाग झाला. पण आपण पालक म्हणून, आपण शिक्षक म्हणून या गोष्टींचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि हे आज मी सांगण्याचा हेतू हाच आहे किंवा त्याचं उद्दिष्ट हेच आहे की आज सरस्वतीचं पूजन आपण केलं. सरस्वती ही विद्येची देवता आपण मानतो तिला. आणि आम्ही सगळेजणं, आपण सगळेच अर्थात सरस्वतीचे पुजारी आहोत. तर आपण ह्या गोष्टींना लक्षात ठेवलं पाहिजे की मूल्य जोपर्यंत आपली शाबूत आहेत तोपर्यंतच आपला निभाव लागणार आहे. ज्या दिवशी मूल्यांचा पाया डळमळीत होईल त्या दिवशी कुठेतरी अधोगतीचा आपल्याला विचार किंवा तो एक वाईट दिवस आपल्यासमोर येऊन उभा राहू शकतो. आणि त्यासाठी मूल्यांवरती भर देणं जास्त गरजेचं आहे. त्यानंतर आजचा जो देवीचं जे रूप आहे ते म्हणजे सिद्धिदात्री. तिच्या नावातच तिचं जो जो काय अर्थ आहे तो सिद्धी देणारी ती सिद्धिदात्री. आता सिद्धिदात्रीचं जी कथा आहे किंवा तिचं जे विवेचन आहे त्याच्यामध्ये जेव्हा कुष्मांडा देवीने ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आपण त्या दिवशी तिच्या अवतारामध्ये पाहिलं होतं की या पृथ्वीची सृष्टीची उत्पत्ती जी आहे ती कुष्मांडा देवीने केली. त्यावेळेला ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचीही निर्मिती तिने केली. आणि त्यावेळेला देवीने शिवाला, शंकराला 8 महासिद्धी आणि 10 गौण सिद्धी बहाल केल्या. आणि म्हणून तिला सिद्धिदात्री, सिद्धी देणारी असं म्हटलेलं आहे. आता या ज्या 18 सिद्धी आहेत एकूण त्या कोणत्या, तर याच्यामध्ये पहिले आहे अणिमा, त्यानंतर लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, वशित्व, सर्व कामावसायिता, सर्वज्ञत्व, दूरश्रवण, परकाया प्रवेश, वाक्सिद्धी, कल्पवृक्षत्व, सृष्टी, संहार कारण सामर्थ्य, अमरत्व, सर्व न्यायकत्व, भावना. ह्या 18 सिद्धी देवीने भगवान शिवशंकरांना प्रदान केल्या आणि म्हणून तिला सिद्धिदात्री असं म्हटलं जातं. परंतु या सिद्धी प्रदान केल्या याचा अर्थ भगवान शंकर अस्तित्वात आले आणि त्याला सिद्धी दिल्या असं नाही. त्याच्या पाठीमागे सुद्धा भगवान शंकरांना प्रचंड तपश्चर्या करावी लागली, खूप कष्ट त्याच्यासाठी करावे लागले. आता ही जी कथा आहे की देवीने सिद्धी दिल्या आणि म्हणून तिला सिद्धिदात्री असं म्हटलं जातं, तसंच देवीने, परमेश्वराने सिद्धी या आपल्यालाही दिलेल्या आहेत. पण त्या सिद्धींचा योग्य वापर करण्यासाठीचं जे एक त्याच्यासाठी जे स्किल आहे, त्याच्यासाठीचं लागणारं जे काही परिपक्वपणा मानवी मनामध्ये आवश्यक आहे तो मिळवण्यासाठी मात्र आपणा सर्वांना प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण सिद्धिदात्री देवीचा एकच संदेश आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट होण्यासाठी जो कालावधी लागणार आहे त्या कालावधीपर्यंत त्या गोष्टीची वाट पाहणं, संयम दाखवणं हे आवश्यक आहे. जसं आपल्याला वाटलं आत्ता रात्र चालू आहे, आता रात्रीचा कंटाळा आला, आता दिवस मला लगेच हवा आहे असं म्हटलं म्हणून काही सूर्य उजाडणार नाही आहे. किंवा दिवसभर दिवसाचा ताप मला असह्य होतोय, गरमी असह्य होते, आता मला थकायला झालं आहे, आत्ताच्या आत्ता लगेच मला रात्र हवी असं म्हटलं तरीही रात्र लगेच होणार नाही आहे. दिवसाचा जो काही वेळ आहे तो दिवस वापरणार आहे, रात्रीचा जो वेळ आहे ती रात्र वापरणार आहे. सृष्टीची उत्पत्ती होण्यासाठी सुद्धा ज्या ज्या घटना ज्या ज्या क्रमानं होणं अपेक्षित होतं त्या तशा झाल्या, त्याच्यानंतरच सृष्टीची निर्मिती झाली. आणि म्हणून जरी सिद्धीची आपण उपासना करत असलो की एखादी सिद्धी मला प्राप्त, आता सिद्धी म्हणजे याच्यामध्ये ज्या सिद्धी सांगितलेल्या आहेत त्या देवाच्या सिद्धी आहेत. आपण जेव्हा मानवी आयुष्याचा, प्रापंचिक आयुष्याचा विचार करतो तेव्हा आपल्यासाठी सिद्धी म्हणजे काय,
तर एक चांगल्या प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण व्हावं, आपल्या चरितार्थासाठी उत्तम असा मार्ग आपल्याला प्राप्त व्हावा, आपलं पुढील आयुष्य अतिशय सुखासमाधानाचं राहण्यासाठी आपल्याला एक चांगला जोडीदार मिळावं, आपलं स्वतःचं कुटुंब चांगलं असावं, हेही या सगळ्या गोष्टी क्रमानं मिळवत जाणं हेही सिद्धी मिळवण्यापेक्षा कमी नाही आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी योग्य पद्धतीनं मिळण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला संयम दाखवणं आवश्यक आहे. कारण असं म्हटलेलंच आहे की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कोणाला काही मिळत नाही. याचा अर्थ बिलकुल असा नाही की जर माझ्या नशिबात असेल तर ते मला मिळणारच आहे म्हणून काहीही न करता मी निवांत बसून राहीन, असं नाही. यत्न आपल्याला करावेच लागणार आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करावीच लागणार आहे. पण म्हणून मी प्रयत्न केले म्हणून मला ती गोष्ट मिळालीच पाहिजे हा अहंकार मात्र बाळगून कामाचं नाही. कारण जर ते तुमच्या नशिबामध्ये नसेल तर आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी ते शेवटपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की जे मोटिवेशनल स्पीकर असतात, जे प्रेरणा देण्याच्या दृष्टीने भाषण करतात, आपले अनुभव सांगतात, लेखन करतात, आपले विचार मांडतात, ते बऱ्याच वेळेला असं म्हणतात की नशीब अशी काही गोष्ट नसते. जर नशीब ही गोष्ट असती तर ज्यांचे जन्मताच हात नाही आहेत त्यांचं आयुष्यच घडलं नसतं वगैरे अनेक अशी टाळ्या मिळवणारी वाक्य वापरली जातात. परंतु हे सर्वथा 100% सत्य नाही आहे. तर कुठेतरी जे नशिबामध्ये तुमच्या लिहिलेलं आहे, ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं, ज्या क्रमानं, ज्या वेळेला त्या घडणार आहेत त्याच वेळेला घडतात. आणि म्हणूनच हे निसर्गाचं जे चक्र आहे किंवा हे पृथ्वीचं, या संपूर्ण ब्रह्मांडाचं जे चक्र अनाहतपणे चाललेलं आहे ते त्या पद्धतीने चालतं. याचं कारणच हे आहे की वेळ आणि त्याचे परिणाम हे कधीही चुकत नसतं. आणि म्हणून जी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडत नाही आहे त्या गोष्टीसाठी मी थांबणं आवश्यक आहे. शिशुपालाचे 100 अपराध होईपर्यंत भगवान थांबले होते आणि ते अपराध तर एकाहून एक इतके भयंकर होते की आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस जर असता आणि त्याला जर ते अपराध मोजायला लावले असते तर पहिल्या 10-15 अपराधातच आपण त्याचा शिरच्छेद केला असता. परंतु परमेश्वराने त्याला पूर्ण 100 अपराधाची जर त्याला मुभा दिलेली होती तर 100च्या 100 अपराध होईपर्यंत परमेश्वर थांबला. आणि जेव्हा त्याचे 100 अपराध पूर्ण झाले त्यावेळेला त्याचा परिणाम आपल्या सर्वांच्या समोर आहे. रावण आणि राम यांचं युद्ध, रामायणाचा संदर्भ आपण काल अभ्यासत होतो. याच्यामध्ये सुद्धा राम सर्वशक्तिमान होता म्हणून त्याची पत्नी रावणाने नेल्याच्या नंतर रामाने काहीतरी अमानवी कृती करून, काहीतरी अमानवी चमत्कार करून आपल्या पत्नीला परत आणलं, असं केलं नाही. त्याच्यासाठी ज्या क्रमाने घटना घडणं आवश्यक होतं त्याच क्रमाने घटना घडल्या आणि ज्या दिवशी रावणाचा वध होणार होता तो वध त्याच दिवशी झाला. बऱ्याच वेळेला आपल्या धर्माची, आपल्या मान्यतेची, आपल्या ग्रंथांची खिल्ली उडवण्याच्या दृष्टीने अनेक जे स्वतःला ज्ञानसंपन्न समजतात असे अनेक विचारवंत ज्यांना आपण म्हणूया, ते आपल्याला प्रश्न विचारतात की जर तुमचा हनुमंत जर एवढा खरंच शक्तिशाली होता तर मग त्याने जेव्हा तो लंकेमध्ये माता सीतेला भेटण्यासाठी किंवा तिची खबरबात आणण्यासाठी गेला तेव्हा तो त्याच वेळेला तिला घेऊन का नाही आला? जर त्याच वेळेला तो जर घेऊन आला असता तर पुढच्या ज्या घटना, ज्या मानवी अस्तित्वाला आजतागायत आदर्शवत आहेत त्या घटना कधीच घडल्या नसत्या. आणि मुळामध्ये त्याच्याही आधी जाऊन आपण हा विचार करू शकतो की हनुमंताला पाठवण्याच्या ऐवजी स्वतः प्रभू रामचंद्रच का नाही गेले, मग त्यांना हनुमंताची गरज का पडली? तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. जे आपण म्हणतोय की वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पेक्षा जास्त कोणाला काही मिळत नाही तर ती वेळ येण्यासाठी आपण तेवढा संयम दाखवणं आवश्यक आहे. आता आजकालच्या पिढीबद्दल आपण मगाशी बोलत होतो, मूल्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बोललो, आजकालची जी आमची तरुण पिढी आहे ज्याच्यामध्ये अर्थात माझा स्वतःचाही अंतर्भाव होतो, कारण मी काही फार जुन्या पिढीतला किंवा असं नाही आहे, मीही याच पिढीचं प्रतिनिधित्व करतो. आमच्या पिढीला सगळं इन्स्टंट हवं असतं. आत्ता माझ्या मनामध्ये विचार आला की ती वस्तू मला माझ्या समोर लागते. इतकंच कशाला, जेव्हा मी मोबाईल माझा स्वतःचा बघत असतो तेव्हा ते रील्स बघत असताना, ते स्वाईप वरती करत असताना एखादं रील 3 ते 4 सेकंदासाठी अडकलं, नेट कमी झालं आणि ते बफरिंग व्हायला लागलं तर मी ते येईल, पुन्हा माझं चित्र समोरचं दिसायला लागेल, मला थांबण्याची माझी तयारी नसते, मी लगेच पुढच्या रीलवरती जंप करतो. कारण माझ्याकडे काय असतं, संयमाचा अभाव असतो. मग आमच्या पिढीला काय अपेक्षित आहे? आमची पिढी या वेगाने जर पुढे जायला बघते तर तिचा अंत कुठे आहे किंवा तिचं शेवटचं ठिकाण कुठे असणार आहे? तर ही जी अस्वस्थता आहे, हे जे वेळेच्या पुढे जाण्यासाठीची जी ही धावपळ आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आपण कुठेतरी क्षणभर का होईना थांबून या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ज्या वेगाने मी पुढे जातोय, ज्या वेगाने मला गोष्टी साध्य करायच्या आहेत, ज्या वेगाने मला काही अचीव करायचं आहे, हे करत असताना माझ्या हातातनं कुठल्या गोष्टी निसटत आहेत
याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तीच सिद्धिदात्री देवी आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की सिद्धी तुझ्याकडे आहेत, तुला त्या प्राप्त होणारच आहेत, त्यासाठी तुझे प्रयत्न चालूच आहेत. पण ती तुला मिळण्यासाठी जो कालखंड निश्चित झालेला आहे त्याच्यामध्ये मात्र बदल घडणार नाही. जेवढा वेळ तुला लागणार आहे, जेवढा वेळ तू द्यायचा आहेस, तो दिल्याच्या नंतरच, तेवढा संयम दाखवल्याच्या नंतरच तुला त्या गोष्टी प्राप्त होणार आहे. आणि आम्ही हेच विसरून जातोय किंवा हेच विसरत चाललेलो आहोत की जरी मानवी जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कष्टांवरती, स्वतःच्या प्रयत्नांवरती मिळवत जरी असलो तरी त्याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी भगवंताचं अधिष्ठान आहे, त्याचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून मला हे सगळं साध्य होतं आहे. आणि मुळामध्ये आम्ही हेच विसरून चाललो आहे. आता हे कशावरनं मी म्हणतोय, तर भगवान शिवशंकर हे सर्व शक्तिमान आहेत, परंतु त्यांनाही याची जाणीव आहे की माझ्याकडे ज्या सिद्धी आहेत त्या मला माता सिद्धिदात्रीने दिलेल्या आहेत. मग मी भगवान शंकरांची ही जर भावना असेल तर मी तर सामान्य मनुष्य आहे. आणि मग मी ज्या ज्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मिळवतोय, ज्या ज्या गोष्टींसाठी मी प्रयत्नशील आहे, त्या गोष्टी जेव्हा मला मिळतात तेव्हा मी असं का म्हणतो की हे सगळं मी माझ्या प्रयत्नांनी मिळवलं आहे, हे करण्यासाठी मी इतके कष्ट उपसलेत, हे करण्यासाठी मी इतके वाईट दिवस पाहिलेत. मी असा विचार का करू शकत नाही की जे काही मी माझ्या आयुष्यामध्ये मिळवलं आहे याच्यामध्ये माझा स्वतःचा असा काहीही, त्याच्यामध्ये माझं स्वतःचं कर्तृत्व नाही. जे काही मला मिळालं आहे ती भगवंताची कृपा आहे. कारण दुसऱ्या बाजूला आपण हा विचार करतो की जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट होतं, काहीतरी प्रतिकूल घडतं, तेव्हा मात्र निश्चितपणे मी असं म्हणतो की देवाने माझ्या बाबतीत चुकीचं केलं. मी प्रयत्न करतोय तरीसुद्धा देव मला यश देत नाही आहे. त्यावेळेला देवाला दोष देण्यासाठी आपण पुढे असतो. परंतु जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अधिक होतं, काहीतरी चांगलं होतं, काहीतरी अनुकूल होतं, तेव्हा मात्र आपण असं म्हणत नाही की ही देवाची कृपा आहे. म्हणजे जे असं म्हणत असतील, जे परमेश्वराचं स्मरण ठेवत असतील ते पुण्यात्मेच म्हटले पाहिजेत. पण बऱ्याच वेळेला काल आपण बघितलं की कुठल्या 4 गोष्टी अवस्था आहेत ज्या माणसाकडे आल्या की त्याला विसर पडतो परमेश्वराचा आणि अहंकार जागृत होतो. तर त्याच्यामध्ये अहंकार जागृत होण्याचं कारणच हेच आहे की माझं जे मूळ आहे, माझं जिथून मी आलो आहे त्या मुळाला मी विसरत असतो. आणि म्हणून मला असं वाटत असतं की जे काही घडतं आहे माझ्या आजूबाजूला ते मी स्वतः घडवतो. आपल्या हे लक्षात येत नाही की हे प्रचंड मोठं एक रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावरती हे जे नाटक सुरू आहे त्यातला मी अगदी छोटासा भाग आहे. आणि माझ्याकडनं ह्या गोष्टी करून घेतल्या जात आहेत हेच माझ्या लक्षात येत नाही. मला असं वाटतं की मीच ह्या सगळ्याचं संचालन हे स्वतः मी करतो आहे आणि त्यामुळे मला त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचा विसर पडतो आहे. आणि माता सिद्धिदात्री आपल्याला हेच पुन्हा पुन्हा आठवण करून देत असते की जरी तुझे प्रयत्न असले, जरी तू बुद्धिवान असलास, जरी तू कष्ट करण्याची तुझी तयारी आणि क्षमता दोन्ही तुझ्याकडे जरी असलं तरी तुला आशीर्वाद हे माझे आहे. आणि त्याचं स्मरण ठेवून जी व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जाते तीच यशस्वी होते, तीच मोक्षापर्यंत पोहोचते. आणि जिथे माझं हा विचार जिथे येतो तिथे मात्र आपलं परमेश्वराशी असलेलं नातं कुठेतरी अडखळतं, परमेश्वरापासून आपण दुरावत जातो. आणि परवाच्या दिवशी आपण जी गोष्ट बघितली होती की एक पुण्यात्मा परमेश्वरासमोर मृत्यू पश्चात परमेश्वराच्या समोर उभा राहतो आणि परमेश्वराला विचारतो की इतकं चांगल्या पद्धतीने मी वागलो, आयुष्यभर सत्कर्म केली, संत सेवा केली, परोपकार केला, कधीही कोणाचं नुकसान केलं नाही, आणि तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये असे असंख्य प्रसंग आले की जेव्हा तुझी मला सगळ्यात जास्त गरज होती आणि तेव्हा तू तिथे नव्हतास. त्यावेळेला परमेश्वरानं त्याला रेतीवरच्या पावलांचे ठसे दाखवले आणि सांगितलं की जिथे जिथे एकाच माणसाच्या पावलाचे ठसे दिसत आहेत ते माझे आहेत आणि मीच तुला खांद्यावरती घेऊन त्यावेळेला गेलो होतो. जेव्हा तू म्हणतोयस की मला तुला माझी सगळ्यात जास्त गरज असताना मी नव्हतो, तर मीच तिथे होतो आणि म्हणून तू इथपर्यंत पोहोचू शकलास. एका संत समागमामध्ये एका महिलेने प्रश्न विचारला त्या गुरूंना की मी आयुष्यामध्ये हाच प्रश्न विचारला की आयुष्यामध्ये मी खूप चांगली कामं करते आत्तापर्यंत, जशी तुमची शिकवणूक आहे तशाच पद्धतीने मी वागते, तुम्ही जो मार्ग मला सांगितलेला आहे त्या मार्गानेच माझी वाटचाल सुरू आहे, परंतु माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रतिकूल घटना घडत आहेत. हे असं का? म्हणजे या आयुष्यामध्ये मी जी काही सत्कर्म केली आहेत त्याचं काहीच त्याचं मूल नाही आहे का? तर याच्यावरती त्या सद्गुरूंनी असं त्यांना उत्तर दिलं की आत्ताच्या आयुष्यामध्ये तुम्ही सत्कर्म करतायत हे बरोबर आहे, परंतु मागच्या आयुष्यामध्ये तुमची जी काही कृत्य आहेत त्याचा निचरा कुठेतरी होणं आवश्यक आहे. त्या कृत्यांमधनं तुम्हाला जे फळ मिळालेलं आहे तेही तुम्हाला भोगायचंच आहे. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता जरी सत्कर्म केलेली असलीत तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये हे प्रतिकूल गोष्टी घडत आहेत.
मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की आत्ता केलेल्या कर्मांना काहीच फळ नाही आहे का, किंवा आत्ता केलेल्या कर्मांचा मला काहीच फायदा होणार नाही का? तर तो फायदा आहे. बघा, तुम्हाला असं बऱ्याच वेळेला वाटलं असेल, असं त्यांनी विचारलं की आपण हा या आयुष्याचा त्याग करावा, आता माझ्या आयुष्यामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे, असं बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटलं असेल. आणि ह्या आयुष्यात पूर्ण संपवावं इथपर्यंत तुम्ही येऊनसुद्धा आज तुम्ही जिवंत आहात आणि आज तुम्ही सत्संग ऐकता आहात, संत समागमाला तुम्ही आले आहात. हे तुमच्या पुण्यफळा, म्हणजे तुम्ही जे काही चांगली सत्कर्म केली आहे त्याची पुण्याई म्हणून तुम्ही आज इथं आहात. जेणेकरून हा मार्ग मी तुम्हाला सांगू शकतोय आणि माझ्या तोंडून परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि तुम्हाला पुढचा मार्ग दाखवला जातोय. हे तुम्ही आजवर केलेल्या सत्कर्मांचं फळ तुम्हाला मिळतंय. पण याचा अर्थ बिलकुल असा नाही की मागच्या सगळ्या कर्मांची फळं तुमची धुतली जातील. ती जी फळं तुम्हाला भोगायची ती भोगायची आहेतच, पण म्हणून आत्ता जे सत्कर्म तुमचं चाललेलं आहे ते विसरू नका, ते तसंच सुरू ठेवा, जेणेकरून पूर्वजन्मीचं जे काही तुमचं फळ आहे हे भोगायचं ते पूर्ण होईल आणि आत्ताच्या पुण्यकर्माचा तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल. मग हा जो विचार आहे हा त्या व्यक्तीला, त्या बाईंना हा विचार जो मिळाला त्याच्या पाठीमागे कारण हेच आहे की त्यांचं पुण्यकर्म. मग त्यांना हे का नाही जाणवलं? मगाशी आपण म्हटलं की मला ज्ञान झालं, मला गोष्टी माहिती आहेत असं आपण म्हणतो. मग ह्या गोष्टी त्यांना का नाही कळल्या? कारण त्यांच्या हे लक्षात नाही आलं की ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत माझ्या आयुष्यामध्ये किंवा जे विचारांचे तरंग माझ्या मनामध्ये उमटत आहेत त्यालासुद्धा परमेश्वरच कारणीभूत आहे. हे हा अतिशय साधा असा मुद्दा जो त्या गुरूंनी त्यांच्या निदर्शनास आणून दिला तो त्यांना न समजल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आत्ता जर मी सत्कर्म करते तर लगेच त्याचं चांगलं फळ मला आत्ता मिळालंच पाहिजे. पण जो भव्य रंगमंच मगाशी मी म्हटलं, तो भव्य जो पट आहे, या पटातला पाठीमागचा जो आपला भूतकाळ आहे, आपला मागचा जन्म आहे, याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांना या गोष्टींची जो संबंध आहे तो लावता आला नाही. आणि असं आपल्या प्रत्येकाच्या बाबतीतच होत असतं. म्हणजे ही एक घटना झाली किंवा हे एक उदाहरण झालं की त्यांनी या पद्धतीने प्रश्न विचारला, पण हेच प्रश्न आपल्यालाही पडत असतात. हे प्रश्न आपल्याला पडत असतात. या सगळ्या प्रश्नांमधनं आपणही जात असतो आणि आपल्याला असं वाटतं की हे माझ्याच बाबतीत का, मीच का हे सहन करायचं, मीच का हे भोगायचं, माझ्याच नशिबी हे भोग का, असं आपण जे म्हणतो त्याच्या पाठीमागे ही सगळी कारणमीमांसा आहे. आणि हे ज्याला कळलं तो खऱ्या अर्थाने त्याला ह्या गोष्टीचा स्मरण होतं की कुठेतरी माझ्या पाठीमागे दैवी शक्ती आहे आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टी समजू शकल्या. आणि जसं सिद्धिदात्री माता आपल्याला सांगत असते की तुमच्याकडे संयम असायला हवा. संयम नसेल तर निश्चितपणे तुमचा अनर्थ हा ठरलेला असतो. एक स्त्री आपल्या लहान बाळासोबत एका घरामध्ये राहत असते आणि तिला दुसऱ्या कोणाचीही सोबत नसते आणि तिने आपल्या घरामध्ये एक मुंगूस पाळलेलं असतं आणि त्या मुंगुसाच्या आधारावरतीच, त्याच्या भरोशावरतीच तिचं रोजचं आयुष्य चाललेलं असतं. एके दिवशी ती पाण्याला गेलेली असताना घरामध्ये आपल्या छोट्या बाळाला एकट्याला ठेवून जाते आणि पाणी घेऊन परत येत असताना जेव्हा ती दरवाजावरती येते तेव्हा तिला दिसतं की आपण जे मुंगूस पाळलं आहे, आपल्या छोट्या बाळासारखंच त्यालाही आपण आपलं मानून त्याचं पालनपोषण केलं आहे, त्या मुंगुसाच्या तोंडाला रक्त लागलेलं असतं. तिला काहीतरी वाईट घडल्याची तिला संकेत मिळतात. तिला असं वाटतं की काहीतरी भयानक घडलं आहे. तिला असं वाटतं की आपल्या छोट्या बाळाला या मुंगुसाने इजा केली आणि म्हणून आपल्या डोईवरचा जो हंडा आहे ती तो उचलून पाण्याने भरलेला हंडा त्या मुंगुसाच्या डोक्यावरती आदळते आणि मुंगूस जागीच गतप्राण होतं. जेव्हा ही स्त्री आतमध्ये जाऊन बघते, आतल्या खोलीमध्ये जिथे त्या बाळाला झोपवलेलं असतं पाळण्यामध्ये, तर ते बाळ अतिशय आनंदामध्ये खेळत असतं आणि बाजूला ती बघते की एक साप मरून पडलेला असतो, त्या सापाचे 2 तुकडे झालेले असतात. आणि मग तिला आपल्या कर्मांचा पश्चाताप होतो की ज्या मुंगुसाला आत्ता मी ठार मारून आले त्याच मुंगुसाने माझ्या पोटच्या गोळाला वाचवलं, त्या सापाशी लढा देऊन. म्हणजे फक्त तोंडाला लागलेलं रक्त पाहून तिला वाटतं की हे रक्त माझ्या बाळाचंच आहे आणि माझ्या बाळाचा याने जीव घेतला आहे. म्हणजेच तिथे संयम न दाखवल्यामुळे जी घटना तिच्या डोळ्यासमोर घडली त्याच्या पाठीमागचा ज्या काही घटनांचा क्रम आहे तो लक्षात न घेता एका ठराविक निष्कर्षापर्यंत येऊन तात्काळ त्याच्यावरती निर्णय घेऊन त्याची कार्यवाही अंमलबजावणी केल्यामुळे जो अनर्थ घडला तो अनर्थ तिला परिणाम म्हणून भोगावा लागला. म्हणजे जर तिने आतमध्ये जाऊन पाहिलं असतं, कारण मुंगूस तर बोलू शकत नाही, काय घडलं हे मुंगूस नाही सांगू शकत, कारण मुंगूस हा प्राणी आहे, पण ती स्वतः मानव आहे, ती कारणमीमांसा करू शकते, ती गोष्टींचं निरीक्षण करू शकते, त्यातनं अन्वयार्थ लावू शकते, तर ती आतमध्ये जाऊन बघू शकली असते की नक्की काय झालं आहे. पण पुत्रप्रेमासाठी म्हणा किंवा ज्याला आपण म्हणतो की अतिघाई म्हणा, ती जो निर्णय घेते तो चुकीचा ठरतो आणि एका चांगल्या प्राण्याला, ज्याला तिने आपल्या मुलासारखं सुद्धा वागवलेलं आहे, अशा प्राण्याच्या हत्येचं पातक तिच्या माथी येतं. आणि ही छोटीशी गोष्ट आपल्याला काय सांगून जाते की आपणही आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला
संयम गमावतो. म्हणजे संकट अचानक आलं किंवा एखादी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की आपण कावरेबावरे होतो. आपल्याला सुचत नाही काय निर्णय घ्यावा, काय करावं. अतिशय दोलायमान अशी मनाची अवस्था होते. आणि त्या परिस्थितीमध्ये मनाचा हा जो गोंधळ आहे तो गोंधळ इतका वाढतो की जसं धुळीचं वादळ आले की समोरचा रस्ता दिसायचा बंद होतो, तसं आपल्यासमोर असलेले पर्यायच आपल्याला दिसेनासे होतात. आणि मग आपण भांबावून जातो आणि त्या भांबावलेपणामध्ये असे काही निर्णय घेतले जातात की त्या निर्णयांचा नंतर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. का? कारण आपण संयम दाखवत नाही. ज्याचा संयम आढळ आहे तो कोणत्याही परिस्थितीतनं, कोणत्याही संकटातनं, प्रतिकूल परिस्थितीतनं बाहेर पडू शकतो, हेच आपल्याला माता सिद्धिदात्री नेहमी सांगत असते. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्या एवढासुद्धा संयम आपण दाखवत नाही. आणि म्हणून हे संपूर्ण जे काही कारण आणि त्याचे परिणाम, शेवटी आयुष्य म्हणजे काय आहे तर एक काहीतरी कारण असतं आणि त्यातनं त्या गोष्टीचे परिणाम बाहेर पडतात. आणि त्या परिणाम जे बाहेर येतात ते पुढच्या घडणाऱ्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरतात. म्हणजे कारण आणि परिणाम ही जी साखळी आहे ती सदैव सुरू राहते, अमर्याद अनंत आहे. पण ही साखळी जर आपण नीट समजून घेतली नाही तर ह्या साखळींमध्ये संबंध काय आहे, त्याच्या ज्या दोन कड्या आहेत त्यांचा परस्पर संबंध काय आहे तो लक्षात आपल्या येत नाही. आणि मग आपले जे निर्णय असतात ते चुकीचे ठरतात आणि त्यातनं आततायी निर्णय घेतल्यामुळे नंतर पश्चातापाची आपल्यावरती वेळ येते. आता ज्या गोष्टी घडण्यासाठी तो काळ जावा लागतो हे मी मगाशी म्हटलं, त्याचं एक उदाहरण आता येत्या 2 दिवसामध्येच आपण बघणार आहोत. तर दसऱ्याला 2 तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आपण सगळ्यांना माहिती असेलच. तर संघ आपल्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण करतोय. आता एखादी संस्था, संघटना 100 वर्ष पूर्ण करते ही एक फार मोठी गोष्ट आहे. परंतु आपण विचार करूया की जेव्हा त्यांचे जे संस्थापक आहेत डॉक्टर हेडगेवार, त्यांच्या मनामध्ये पहिला विचाराचा तरंग जेव्हा आला असेल की असं काहीतरी एक संघटन आपण निर्माण करूया, स्थापन करूया जे आपल्या देशहिताला प्राधान्य देईल, त्यावेळेला त्यांना वाटलं असेल का की ही 100 वर्ष माझी संघटना चालेल? किंवा अगदी चांगला विचार मनात आला की तो तात्काळ प्रत्यक्षात त्याची कृती अंमलबजावणी करावी तशी त्यांनी केली. पण जेव्हा सुरुवातीचं प्राथमिक काळामध्ये जेव्हा संघ सुरू होता तेव्हा त्याची हेटाळणी झाली. म्हणजे त्यांचं मनोधैर्याचं खच्चीकरण करण्यासारखे अनेक प्रसंग घडले. पण तरीसुद्धा ती व्यक्ती डगमगली नाही. तिने काय ठेवला? संयम ठेवला. त्यांना माहिती आहे की मी जी संघटना स्थापन केली आहे ती फक्त राष्ट्रहितालाच प्राधान्य देणार आणि निश्चित तिचा मार्ग जो आहे तो भविष्यामध्ये हा प्रशस्त होणार याची पूर्ण खात्री त्यांना होती. आणि तो संयम त्यावेळेला त्यांनी दाखवल्यामुळे आज सारखी संघटन 100 वर्ष आपल्या आयुष्याची पूर्ण करत आहे. म्हणजे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे उतावळेपणा जो त्या स्त्रीने दाखवला त्या मुंगुसाच्या बाबतीत आणि जो संयम डॉक्टरांनी दाखवला आपली संघटना जिवंत ठेवण्याच्या बाबतीत, ही 2 टोकं आहेत. त्याच्यासाठी मुद्दाम मी ही 2 उदाहरणं दिली की कशा पद्धतीने संयम ठेवणं आणि असं ज्या काही घटना आहेत त्याच्या पाठीमागच्या कारणांची कारणमीमांसा योग्य करणं, ह्याच्यातूनच आपण एका चांगल्या आयुष्याकडे आपण मार्गस्थ होऊ शकतो आणि परमेश्वराच्या एक पाऊल पुढे त्याच्याजवळ समीप जाऊ शकतो. शेवटी काय आहे तर आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना, आयुष्यामध्ये आपल्याला भेटणारी माणसं, घटना, परिणाम, परिस्थिती, या सगळ्या गोष्टींमधनं शेवटी आपल्याला जायचं आहे ते परमेश्वरापाशी, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. आणि ते होण्यासाठीचे हे सगळे टप्पे आहेत. ते समजून घेऊन जर या टप्प्यांना पार करत आपण गेलो तर निश्चित मला असं वाटतं की परमेश्वरापर्यंत पोहोचण्यामधला जो मार्ग आहे तो प्रशस्तही होईल आणि अधिक सुखकरसुद्धा होईल. आज माता सिद्धिदात्री या देवीच्या रूपाचं महिमा आपण पाहिला आणि त्यानिमित्तानं त्यातून आपल्याला काय बोध घेता येईल याबद्दल आपण विवेचन केलं. तर त्या विवेचनाला आपण इथं विराम देऊया.